नमस्कार सगळ्यांना जय हिंद. तर सर्वांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी काश्मीर येथे पेलगाम गावामध्ये अनेक हिंदू हिंदू बांधवांना मारण्यात गेलं होतं. असे काही काही लोक घरातून निघाले होते एक फॅमिली ट्रिप प्लॅन करण्यासाठी, किंवा काही काही एक लग्न झालं होतं म्हणून हनीमूनला गेले होते, फिरायला गेले होते. अनेक वृद्ध लोक असे गेले होते की त्यांना असं वाटतं की आता रिटायरमेंट आहे, आपण एक फिरून यावं, बर्फ बघावा. मग अशा हेतू ठेवून भारतातल्या एका चांगल्या ठिकाणी, ज्याला मिनी स्वित्झर्लंड आपण म्हणतो, अशा ठिकाणी फिरायला गेलेले आपले नागरिक, हिंदू बांधव, भारतीय नागरिक, त्या ठिकाणी अतिरेक्यांनी त्यांना गोळी घालून त्यांची हत्या केली होती. तर मग असा अनेक भारतभर याचा निषेध सुरू झाला की भरपूर सारे मोर्चे निघाले, भरपूर कॅन्डल मार्च निघाले, भरपूर सगळं म्हणजे पूर्ण भारताने दाबून याचा निषेध केला. तर मग त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची मीटिंग झाली आणि मंत्रिमंडळामध्ये एक असा निर्णय झाला की आपण जी इंडस वॉटर ट्रीटी आहे ती सस्पेंड करायची, म्हणजे ती मोडायची थोडक्यात. पण आता भरपूर लोकांना माहित नाही इंडस वॉटर ट्रीटी काय आहे. तर सांगू इच्छितो की 19 सप्टेंबर 1960 रोजी भारताचे त्यावेळेसचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ट्रीटी साईन केली होती. म्हणजे देश आझाद झाला आणि देश आझाद झाल्यानंतर दोन्ही देशांना जागा तर मिळाल्या, पण पाणी तेवढं मिळालं नव्हतं. पण पाणी मिळावं म्हणून त्यासाठी ही इंडस वॉटर ट्रीटी साईन केली गेली होती. पण ही इंडस वॉटर ट्रीटी काय? तसं पाहिलं गेलं की भारतामधून पाकिस्तानामध्ये 6 नद्या जातात. इथे पहा, भारतामधून पाकिस्तानामध्ये 6 नद्या जातात. तर कोणत्या कोणत्या 6 नद्या आहेत? तर एक आहे इंडस, झेलम, चिनाब, रवी, व्यास आणि सतलज. या 6 नद्या भारतातून पाकिस्तानला जातात. तर मग असं ठरलं की या 6 नद्यामधले 3 नद्या पाकिस्तान वापरणार आणि 3 नद्या भारत वापरेल. तर कुठल्या 3 नद्या पाकिस्तान वापरणार आणि कुठल्या 3 नद्या इंडिया वापरणार ते ठरलं. तर मग आपण ह्या ज्या 6 नद्या आहेत ह्या पहिल्या बायफर्केट केल्या. त्या केल्या वेस्टर्न रिव्हर्स आणि त्या केल्या ईस्टर्न रिव्हर्स मध्ये. ह्या ज्या 6 नद्या आहेत त्या त्यांना बायफर्केट केलं, त्यांना डिवाइड केलं, वेस्टर्न रिव्हर्स आणि ईस्टर्न रिव्हर्स. जे वेस्टर्न रिव्हर्स आहेत ते पाकिस्तानकडे आहेत, जे ईस्टर्न रिव्हर्स आहेत ते भारताकडे आहेत. तर जे वेस्टर्न रिव्हर्स कोणचे कोणचे जे पाकिस्तानला जातात? इंडस, झेलम आणि चिनाब. ईस्टर्न रिव्हर्स कुठले कुठले आहेत? तर सतलज, बियास आणि रवी या भारताकडे. तर भारताकडे आहेत आणि पाकिस्तानकडे, ह्याचा अर्थ काय? ह्या ज्या 3 नद्या आहेत, कुठल्या कुठल्या, सतलज, बियास आणि रवी, ह्या ज्या 3 नद्या ह्या भारताच्या अधिकारातल्या आहेत. म्हणजे भारत त्याच्यावर धरण बांधू शकतं, भारत त्याच्यावरती पाणी थांबू पण शकतं, भारताला पूर्ण अधिकार आहे त्या पाण्यावर, ते काही करू शकतो. त्यांना पुढे सोडायचं नाही सोडायचं तो भारताचा अधिकार आहे. या 3 नद्या कुठले कुठले, सतलज, बियास आणि रवी, या आपल्या अधिकारातल्या. आपल्याला जर वाटतं पाकिस्तानला ह्या पाकड्यांना द्यायचं नाही, आपल्याला पाणी तर आपण नाही देऊ शकत, धरण बांधून ते स्टॉप करू शकतो, काय अडचण नाही. पण ह्या ज्या पुढच्या 3 नद्या आहेत, इंडस, झेलम आणि चिनाब, ह्या नद्या अशा आहेत की तुम्ही इथं धरण बांधू शकत नाही, किंवा धरण बांधलं, बरं धरण बांधलं तरी तुम्ही त्याचं पाणी अडवू शकत नाही. पाणी अडवू शकत नाही म्हणजे तुम्ही कशासाठी धरण बांधायचं? तुम्ही वीज निर्मितीसाठी वापरू शकता, हायड्रो पॉवर प्लांट तुम्ही इथे चालवू शकता, किंवा अजून तुम्ही काही गोष्टी करू शकता. पाणी दिवसभर वापरू शकता, पण पाणी अडवू शकत नाही, पाणी फ्लोअर मध्ये राहिलं पाहिजे. पण ती जी होती इंडस वॉटर ट्रीटी होती. तर कुठल्या नद्या आहेत? इंडस, झेलम आणि चिनाब. या 3 नद्या पाकिस्तानला जातात. मग आता असं आहे की मोदी गव्हर्नमेंट आणि आपल्या गृह खातं असू द्या किंवा डिफेन्स खातं असू द्या, यांनी काय केलं की या नद्यांचं पाणी थांबवायचं. मग ह्या नद्यांचं पाणी थांबवल्यावर पाकिस्तानला काय फरक पडणार आहे का नाही, हा प्रश्न आहे. तर हमखास पाकिस्तानला फरक पडणार म्हणजे पडणार. तर तो कसा? 90% पाकिस्तान या 3 नद्यांवर चालते. म्हणजे त्यांच्या प्यायच्या पाण्याचं असू द्या, त्यांचं ऍग्रिकल्चर असू द्या, त्यांची कुठली काय इंडस्ट्रीज असू द्या, या 3 नद्यावर त्यांचा अख्खा देश चालतोय. आपल्या भारतात भरपूर नद्या आहेत, या 3 नद्यांवर त्यांचा अख्खा देश चालतोय. जर समजा आपण या 3 नद्यांचं पाणी थांबवलं, जर त्यांना ह्या पाणीच द्यायचं नाही, चायला मरू दे, त्यांना पाणी द्यायचं नाही म्हटलं, आता काय करायचं? मग ह्या 3 नद्यांचं पाणी आपण पुढे सोडलं नाही तर त्यांना सगळ्यात मोठा इम्पॅक्ट होणार आहे ऍग्रिकल्चरवर. शेतीसाठी पाणी राहणार नाही, शेतीसाठी पाणी राहणार नाही. त्यांची कॉटन खूप जास्त ग्रो होतं त्या एरियामध्ये, आणि ते कॉटन खूप जास्त मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट पण करतात, तिथून त्यांची इकॉनॉमी वाढते. मग ते कॉटन ग्रो होणार नाही. कॉटन ग्रो न झालं तर इकॉनॉमीला फटका बसेल. तसंही पहिलेच मेलेले आहेत, ते अजून मरते, मग तसं त्यांना इकॉनॉमीला फटका बसणार. शेअर मार्केट त्यांचं क्रॅश होऊन जाणार. फक्त एक नदीचं पाणी अडवलं बरोबर, बरं का, त्या नद्यांवर त्यांनी पुढे धरणं बांधलेत आणि धरणं बांधून त्या धरणावर त्यांची वीज निर्मिती चालू होते. कळलं का? म्हणजे ह्या नद्या जसं पुढे फ्लो होतात, फ्लो झाल्यावर ते काय करतात, तिथं पुढे डॅम बांधलेत
आणि डॅम बांधून तिथून वीज निर्मिती सुरू होते, म्हणजे वीज पण गेली, लाईट पण गेली का? परत एन्व्हायरमेंटल डॅमेज, तिथली जे झाडं वगैरे सगळे ते मरून जाणार, लोकांना प्यायला पाणी मिळणार नाही, दुष्काळामुळे ते पण मरून जाणार. या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट त्यांच्यावर येणार म्हणजे येणार. एकंदरीत थोडक्यात त्यांच्यावर दुष्काळ येण्याची सोय आहे. आता बघा, पाणी थांबवायला सुरुवात केलेली आहे आणि याच्यावरून तिथं नदीमध्ये जो फ्लो आहे तो जरा कमी झालेला आहे. म्हणजे पुढच्या 10 दिवसात, पुढच्या 15 दिवसात पूर्णपणे फ्लो थांबून जाईल. जर 3 महिने जरी आपण पाणी थांबवलं, त्यांना दुष्काळ येणार. हा, आता जर प्रश्न असा आहे की आपण हे पाणी थांबवू शकतो का? हे पाणी आपण 100% थांबवलंच पाहिजे असं आहे. आपण थांबवू शकतो, पण ते लिगली अलाउड आहे का? म्हणजे ते ट्रीटीचं काय झालं, मग इंडस वॉटर ट्रीटीची साईन केली त्याचं काय झालं? बघा, आता पाकिस्तान जर समजा हे पाणी थांबवलं, पाकिस्तान UN मध्ये जाणार, अमेरिकेला इन्क्लूड करणार, हे सगळं 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 मगजमारी ते लोक करणार. पण तोपर्यंत 3 महिने ह्या सगळ्या गोष्टीला तर जाणारच जाणार, 2 महिने तर जाणारच जाणार. मग 2 महिन्यामध्ये जरी आपण पाणी थांबवलं तरी पाकिस्तानची इकॉनॉमी खूप जोरात पडणार म्हणजे पडणार. पूर्ण त्यांच्याकडे वॉटर क्रायसिस होऊन जाणार, दुष्काळ येऊन जाणार आणि त्यांना भरपूर मोठा फटका बसणारच आहे. भले भविष्यात आपण हे परत चालू देखील करू, पण हे जे कृत्य पाकिस्तानने केलेलं आहे, हे जे हल्ला जो आपल्या इथं केलेला आहे, ते अतिशय म्हणजे माणुसकीला कलंक लावणारी ही गोष्ट होती. म्हणून आता आपल्याला, मला तर वाटत नाही की असं माणुसकी आपण देखील ठेवावी आणि फरक पडला पाहिजे, त्यांना नाही पडला पाहिजे, हा तर इच्छाच राहिली नाहीये, हा माणुसकीचा भागच राहिला नाहीये. या पाकड्यांची कशी जिरवता येईल हे आता बघितलं पाहिजे. तर आपण आता 3 नद्यांचं पाणी जर थांबवलं, कुठल्या 3 नद्या? इंडस, झेलम आणि चेनाबचं जर आपण हे पाणी थांबवलं, हे पाणी थांबवल्यानंतर काय होणार? पाकिस्तानमध्ये दुष्काळ येणार, एकदम कडक ऊन आहे, दुष्काळामुळे ते मरून जातील. आणि मग पुढच्या 2-3 महिन्यानंतर पावसाळा चालू होणार आहे. मग जसा पावसाळा चालू झाला, सगळ्या धरणाचे दरवाजे उडून टाकायचे, सगळं पाणी सोडून टाकायचं, मग परत पुराने पण मरतील. म्हणजे आताही लॉस उद्या, परतही लॉस उद्या. शेवटी आम्हाला पण माणुसकीच्या नात्याने बोलताना खूप आम्हाला खंत वाटतंय, वाईट वाटतंय. पण पाकिस्तानने काय केलं, या सगळ्या गोष्टींची हद्द पार करून टाकलेली आहे या गेल्या अतिरेकी हल्ल्यातून. ही पहिल्यांदाही वेळ झाली नाही, प्रत्येक वेळेस आपण अतिरेकी हल्ले झाले की आपण बऱ्यापैकी शांत होतो. आता मोदी साहेब आले म्हणून सर्जिकल स्ट्राईक झाली, आता पुढची कुठली सर्जिकल स्ट्राईक आहे आम्हाला माहित नाही. पण ह्या धरणाचं पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तानला भरपूर मोठा इम्पॅक्ट पडेल. पण एवढंच करून आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे की ही बघा, तुम्ही हा भारताचा मॅप पाहू शकता. त्या भारताचा मॅप मधून काय करायचं आपल्याला, की इथून बघा, इथून या गुजरात पासून या इराण पर्यंत असा इथं एक नेव्हल ब्लॉकेड लावायचा. काय करायचं इथं? इथं एक नेव्हल ब्लॉकेड लावायचं. आपल्या नेव्हल ब्लॉकेड म्हणजे काय करायचं, आपली सगळी भारताची नेव्ही जी आहे तिथं उभं करून टाकायची. इथं उभं करायचं कारण काय, की पाकिस्तान या सी मार्फत काय करतं, इम्पोर्ट एक्सपोर्ट करतं. इथून इम्पोर्ट एक्सपोर्ट झालं, विषय संपला. ते जर त्यांच्याकडून जर इम्पोर्ट एक्सपोर्ट झालं नाही, इथं आपण जर ब्लॉक केलं तर पाकिस्तान सांगतो अजून पुढच्या 2 महिन्यामध्ये पूर्ण क्रॅश होऊन जाणार, पूर्ण क्रॅश. असं आपण, मला वाटतं, थोडंफार माइंड गेम्स खेळलं पाहिजे. आमची सरकारला पण विनंती असेल की ह्याच्याबद्दल देखील एक विचार करावा. तर ह्याच्या आधी हे नेव्हल ब्लॉकेड आपण करू शकतो का? तर जेव्हा इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं 1971 साली, आपण हे नेव्हल ब्लॉकेड केलं होतं. आणि मला वाटतं पुन्हा एकदा वेळ आलेली आहे नेव्हल ब्लॉकेड करण्यासाठी. या नेव्हल ब्लॉकेड करण्याचं कारण काय आहे, की हे नेव्हल ब्लॉकेड केलं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट होणार नाही आणि पाकिस्तानला त्याचा भरपूर मोठा फटका भुगतावा लागेल. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की काही करा, या पाकिस्तानची जिरवा, सर्जिकल स्ट्राईक करा, तुम्ही ह्यांना घरात घुसून मारा, ह्यांचं पाणी थांबवा, इथं नेव्हल ब्लॉकेड करा, काही करा, हे समजेल त्या भाषेमध्ये बोला. म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला, एक दूध का दूध, पाणी का पाणी होऊ जाऊ द्या. बघा, श्रीकृष्णाने सांगितलंय, अधर्माला अधर्मनेच मारलं पाहिजे, हाच खरा धर्म आहे, ह्याच मार्गावर आम्ही चालणारे लोक आहेत. ही माणुसकीचा प्रश्न नाहीये, हा माणुसकीचा भाग राहिलेला नाहीये. हा फक्त एकच आहे की ह्यांना आता या ठिकाणी धडा शिकवलाच पाहिजे. तर हा व्हिडिओ थांबवतो. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.